मुंबईसारख्या गजबजलेल्या शहराच्या एका कोपऱ्यात निसर्गाच्या सानिध्यात वसलेला स्नेहबंध नावाचा बंगला बाहेरून जितका भव्य आणि सुंदर दिसत होता, आतून तितकाच शांत आणि उदास होता. या बंगल्याचे मालक सदानंद शहरेतील एक प्रसिद्ध व्यापारी होते. पैसा, गाड्या, प्रतिष्ठा, घरात या सगळ्या गोष्टींची कमतरता नव्हती. कमतरता होती तर फक्त वेळेची आणि हृदयाच्या जवळीकतेची. सदानंद सरांचे आयुष्य फाईल्स, मीटिंग्ज आणि व्यवसायाच्या धावपळीतच जात होते. महिन्यात 20-25 दिवस ते शहराबाहेर राहत असत. आणि घरी असले तरीही त्यांचा फोन किंवा लॅपटॉप त्यांच्यापासून दूर होत नसे. या अथक शांततेत राहणारी त्यांची पत्नी म्हणजे सुजाताबाई. सुजाता दिसण्याने अत्यंत सुंदर, सुशिक्षित आणि संस्कारी होती. पण या अथक श्रीमंतीच्या पिंजऱ्यात त्या पूर्णपणे एकट्या पडून गेल्या होत्या. घर सजवणे, बागेतल्या फुलांची काळजी घेणे आणि लायब्ररीत तासनतास पुस्तके वाचत बसणे एवढेच त्यांचे दिनचर्या राहिले होते. पण या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनातल्या एकटेपणाला दूर करू शकत नव्हत्या. अशा वातावरणात या घरात एका नव्या माणसाची एंट्री झाली. तो होता रामू. रामू गावातून मुंबईला आला होता. तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरायला आला होता. तो वयाने तरुण, दिसण्याने सुंदर आणि स्वभावाने अत्यंत प्रामाणिक व समजूतदार होता. शहराच्या कपटपूर्ण जगाचा त्याला फारसा अनुभव नव्हता. पण माणसाच्या चेहऱ्यावरून दुःख वाचण्याची कला त्याला जन्मजात येत होती. बंगल्यात आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस रामू फक्त आपल्या कामात व्यस्त राहत असे. सकाळी उठून घर साफ करणे, सदानंद सरांचे कपडे इस्त्री करणे, सुजाताबाईंना चहा नाश्ता देणे आणि दुपारचे जेवण बनवणे, यातच तो गुंतलेला असे. तो सुजाताबाईंना मालकीनबाई म्हणून बोलावत असे. सुजाताबाईही त्याच्याशी आदर आणि अंतराने वागत असत. मालकीन आणि नोकर यांच्यात जी ठरलेली मर्यादा असते ती दोघेही कायम ठेवत होते. पण निसर्गाचा नियम आहे की जेव्हा दोन व्यक्ती एका छताखाली दीर्घकाळ राहतात तेव्हा त्यांच्या संवादातून नाते जुळू लागते. सदानंद सर पुन्हा एकदा 15 दिवसांच्या मोठ्या बिझनेस ट्रिपवर गेले होते. बंगला पूर्णपणे रिकाम्यासारखा झाला होता. दुपारचा वेळ होता. बाहेर उन्हाची झळ होती आणि तो स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करत होता. तो हॉलमध्ये आला. त्याने पाहिले की सुजाताबाईची तयारी करत होता. त्यांच्या हातात एक पुस्तक होते, पण त्यांच्या सोफ्यावर बसलेल्या होते. त्या खिडकीबाहेर शून्यात नजर टाकून बसलेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचे 2 थेंब अजाणतेच गालावरून ओघळले. रामूने हे पाहिले आणि त्याचे पाय तिथेच थबकले. त्याला मालकीनबाईंच्या या दुःखाचे कारण समजत होते, पण नोकराच्या मर्यादेत राहून विचारणे त्याला योग्य वाटत नव्हते. तरीही त्याने हळूच विचारले, "मालकीनबाई, दुपारच्या जेवणात काय बनवू?" "साहेब तर नाहीत, म्हणून तुमच्या आवडीची एखादी भाजी बनवू का?" सुजाताबाईंनी घाईघाईने आपले अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर खोटं हास्य आणून म्हणाल्या, "काही भूक लागणार नाही." "साहेब नसताना मला जेवण्याची इच्छाच होत नाही." रामू जवळ गेला आणि आदराने म्हणाला, "बाई, मी एक साधा नोकर आहे. जास्त बोललो तर माफ करा, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यायला हवी. साहेब कामात व्यस्त असतात, पण तुमच्या जेवण्यापिण्याकडे लक्ष गेले नाही, तर साहेबांनाही बरे वाटणार नाही. तुम्ही वेळेवर जेवा." रामूच्या या साध्या आणि काळजीभरल्या शब्दांनी सुजाताबाईंच्या मनाचा एक कोपरा हलवून टाकला. कित्येक महिने, बरं काय, कित्येक वर्षे त्यांना असे आपले विचारणारा कोणी नव्हता. सदानंद सर त्यांना क्रेडिट कार्ड देत होते, पण मायाचा एक शब्द कधीही देत नव्हते. "तू खूप चांगला आहेस रामू." कधी-कधी आपल्या माणसांपेक्षा परके माणसे जास्त काळजी घेतात. सुजाताबाईंच्या तोंडून हे शब्द अजाणतेच निघाले. त्या दिवसाबाईंच्या तोंडून हे शब्द अजाणतेच लागले. सुजाताबाई दुपारी हळूहळू कमी होऊ लागले. सुजाताबाई स्वयंपाकघरात येऊन रामूशी बोलू लागल्या. त्या त्याला गावातल्या गोष्टी विचारत. रामूही मोठ्या उत्साहाने आपल्या शेतीबद्दल, आपल्या आईबद्दल आणि गावातल्या सणांबद्दल सांगत असे. रामूच्या बोलण्यातील तो साधेपणा आणि प्रामाणिकपणा सुजाताबाईंना एक वेगळाच विसावा देत असे. पण हे बदलते वातावरण शेजाऱ्यांच्या नजरेतून लपले नाही. सदानंद सर घरी नसताना दुपारी बंगल्याचे मुख्य दार बंद राहत असे. रामू आणि सुजाताबाई एकत्र बागेत फिरताना दिसत. बाजारातून सामान आणताना रामू नेहमी सुजाताबाईंच्या आवडीचा विचार करत असे. सोसायटीत आता श्रेया आणि वॉचमन यांच्यात कुजबूज सुरू झाली होती. "का रे, सदानंद सरांच्या घरात काहीतरी गडबड वाटते ना?" सदानंद भाऊ कधी घरी नसतात आणि हा नवा आलेला नोकर आणि सुजाताबाई काहीतरी चुकीचे चालले आहे नक्की. शेजारची एक काकू दुसऱ्या काकूला दुपारी गॅलरीत उभी राहून म्हणाली. एकदा दुपारी अशीच परिस्थिती निर्माण झाली. सुजाताबाई हॉलमध्ये सोफ्यावर बसून रडत होत्या. त्यांचा चेहरा भयामुळे निस्तेज पडला होता. रामू त्यांच्या अगदी जवळ बसला होता. त्याने सुजाताबाईंचा हात आपल्या हातात घेतला होता. "बाई, तुम्ही रडू नका. तुम्ही अजिबात काळजी करू नका.
जोपर्यंत हा रामू जिवंत आहे, तोपर्यंत मी तुम्हाला आणि तुमच्या विश्वासाला धक्का लागू देणार नाही. साहेबांना या गोष्टीची खबर पडू नये. नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल. रामूने अत्यंत भावूक आणि जवळीक साधत सांगितले. सुजाताबाईंनी रडत रडत रामूच्या खांद्यावर आपले डोके ठेवले. त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. त्या म्हणाल्या, "रामू, जर सदानंदला याची खबर लागली तर तो मला कधीही माफ करणार नाही. आपण जे करतोय ते जगाच्या नजरेत, समाजाच्या नजरेत खूप चुकीचे आहे." खूप चुकीचे आहे रे. पण माझ्याकडे दुसरा कोणता मार्ग नव्हता. जग आणि समाजाची पर्वा करू नका बाई. साहेब तुमच्या भावना आणि तुमची परिस्थिती कधीच समजू शकणार नाहीत. आपण जे करतोय ते आपल्यासाठी योग्य आहे. रामूने त्यांच्या पाठीवर हात ठेवून धीर दिला. त्याचवेळी बंगल्याच्या उघड्या खिडकीतून बाहेर उभा असलेला दूधवाला हा संवाद ऐकत होता. त्याने पाहिले की मालकीनबाई एका नोकराच्या खांद्यावर डोके ठेवून रडत आहेत आणि नोकर तिचा हात धरून तिला साहेबांपासून काहीतरी लपवायला सांगत आहे. दूधवाल्याच्या मनात संशयाची पाखरे फडफडली. त्याच्या नजरेत हे दृश्य एक अनैतिक नात्याचे स्पष्ट उदाहरण होते. आता संपूर्ण परिसरात एकच चर्चा पसरण्याची वेळ आली होती की सुजाता आपल्या पतीच्या पाठीमागे नोकराच्या प्रेमात पडली आहे. पण बंद दारांमागे आणि खिडक्यांमागे खरे सत्य काय होते ते फक्त त्या दोघांना आता अधिक गडद होत होती. शेजाऱ्यांचा संशय आणि बंगल्यातील शांतता अधिक मजबूत होत होता. कारण सुजाताबाईंचे वर्तन पूर्णपणे बदलले होते. त्या आता पूर्वीसारख्या उदास दिसत नव्हत्या. उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच उत्सुकता आणि आनंद दिसू लागला होता. त्या अनेकदा स्वतः स्वयंपाकघरात जाऊन रामूसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवू लागल्या होत्या. दुसरीकडे रामूही बाजारातून येताना काही वस्तू गुपचूप आणून थेट सुजाताबाईंच्या बेडरूममध्ये नेत असे. दोघांमधील हे वर्तन घराच्या भिंतींनाही संशयास्पद वाटू लागले होते. रात्री जेव्हा सगळे जग झोपलेले असे, रात्री जेव्हा सुजाताबाईंच्या बेडरूममधून हळूवार बोलण्याचे आवाज येत, कधी-कधी रामू रात्री उशिरापर्यंत त्यांच्या खोलीतच राहत असे. एक रात्र निसर्गाने रौद्र रूप धारण केले होते. मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. विजेचे कडाके आणि ढगांच्या गडगडाटाने सगळे शहर हादरले होते. अचानक वादळामुळे परिसरातील वीज खंडित झाली. संपूर्ण स्नेहबंध बंगल्यात घोर अंधार पसरला. सुजाताबाईंना लहानपणापासूनच अंधार आणि विजेच्या कडाक्याची खूप भीती वाटत असे. अशा परिस्थितीत सदानंद सर नेहमीप्रमाणे बिझनेस ट्रिपवर होते. सुजाताबाईंच्या खोलीतून अचानक भयावर रडण्याचा आणि किंकाळ्यांचा आवाज आला. रामू आपल्या खोलीत जागा होता. त्याने हातात एक मेणबत्ती घेतली आणि घाईघाईने जिना चढून सुजाताबाईंच्या बेडरूममध्ये धावला. त्याने खोलीचे दार हळूच ढकलले. मेणबत्तीच्या थरथरत्या प्रकाशात त्याने पाहिले की सुडोके पकडून थरथरा कोपऱ्यात दोन्ही पाय, मालकीनबाई घट्ट पकडून, "मी आलो आहे. मी बाहेरच होतो." रामूने "भिवू नका," मी अत्यंत मऊ आणि चिंताग्रस्त आवाजात सांगितले. रामूचा आवाज ऐकताच सुजाताबाईंनी वर पाहिले. त्यांच्या डोळ्यात खूप भीती आणि असहायता होती. त्या क्षणी त्या सगळ्या मर्यादा, समाज, मालकीन आणि नोकर हे नाते विसरून गेल्या. त्या पलंगावरून उठल्या आणि थेट धावत जाऊन रामूला घट्ट मिठी मारली. त्यांच्या या अचानक कृतीमुळे रामूच्या हातातील मेणबत्ती खाली पडली आणि विजेविना खोली पुन्हा एकदा घोर अंधारात बुडाली. आता फक्त विजेच्या चमकत्या प्रकाशातून खिडकीतून आत येणारा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात दोन जीव एकमेकांना घट्ट धरून उभे होते. खोलीत फक्त दोघांच्या वेगाने चालणाऱ्या श्वासांचा आवाज येत होता. सुजाताबाईंचे शरीर थंडी आणि भीतीने थरथर कापत होते. रामूने सुरुवातीला स्वतःला रोखण्याचा, मागे हटण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मनात समाज म्हणत होता की हे चुकीचे आहे, तू एक नोकर आहेस. पण सुजाताबाईंचा तो अर्धस्पर्श आणि त्यांची असहायता पाहून रामूचे मन वितळले. त्याने आपले मजबूत हात सुजाताबाईंच्या पाठीभोवती गुंडाळले. "रामू, मला सोडून कुठेही जाऊ नकोस रे. या सगळ्या जगात माझे म्हणणारा कोणी नाही. मी या पैशांच्या महालात रोज रोज मरत होते. मला खूप भीती वाटते," सुजाताबाईंनी रामूच्या छातीवर डोके ठेवून रडत सांगितले. "मी कुठेही जाणार नाही सुजाता. मी नेहमी तुमच्यासोबत आहे." रामूच्या तोंडून पहिल्यांदा मालकीनबाईऐवजी तिचे नाव निघाले. त्या अंधारल्या रात्री, त्या एकांतात कोणालाही वाटले असते की दोघांनी आपल्या भावनांवरचा ताबा गमावला आहे आणि ते प्रेमाच्या अथक प्रवाहात वाहून गेले आहेत. थोड्या वेळाने रामूने दुसरी मेणबत्ती पेटवली. सुजाताबाई आता शांत झाल्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चिंता होती. त्या म्हणाल्या, "रामू, मला खूप भीती वाटते. साहेबांचा संध्याकाळी फोन आला होता. त्यांची मीटिंग लवकर संपली आहे आणि ते उद्या सकाळीच कोणतीही आगाऊ माहिती न देता घरी परत येणार आहेत. जर त्यांना आपल्या या गोष्टीची माहिती लागली तर काय होईल?" रामूने सुजाताबाईंच्या डोळ्यांतून अश्रू आपल्या हाताने पुसले. त्याच्या या स्पर्शात एक अनामिक जवळीक होती. तो म्हणाला, "सुजाता, धीर धरा. उद्या सकाळी साहेब येण्यापूर्वी आपण हे सगळे लपवायला हवे.
आपण जे काही अनेक दिवसांपासून या घरात लपवून ठेवले आहे ते साहेब किंवा इतर कोणाच्या हातात पडू नये. नाहीत खूप नसमोर आपली बदनामी होईल. दोघांनी वेळ वाया न घालवता रात्री उशिरा सुजाताबाईंच्या खोलीतील अलमारीमागच्या गुप्त लॉकरकडे वळले. अलमारीमागे एक गुप्त लॉकर बनवलेले होते. रामूने ती अलमारी बाजूला सरकवली आणि सुजाताबाईंनी आपल्या हातातील चावीने ते गुप्त लॉकर उघडले. त्या लॉकरमध्ये त्यांनी काहीतरी घाईघाईने लपवून ठेवले होते, जे त्यांनी बाहेरून आणले होते. ते लपवल्यानंतर दोघांच्या चेहऱ्यावर एक सुटकेचा श्वास आला. पण हे दृश्य जर तिसऱ्या व्यक्तीने पाहिले असते, तर त्याचा संशय 100% बदलला असता की हे दोघे पतीला संपत्ती किंवा काही गुप्त वस्तूची चोरी करत आहेत. प्रेक्षकांनाही वाटले असते की आता सुजाता आणि रामूचे हे अनैतिक कृत्य उघड होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 8 वाजता स्नेहबंद बंगल्याच्या दाराशी एक रंगीत आलिशान गाडी येऊन थांबली. गाडीतून सदानंद उतरले. त्यांचा चेहरा प्रवासाने थकलेला होता, पण डोळ्यात एक वेगळीच गांभीर्य आणि संताप लपलेला होता. खरं तर सदानंद सरांना येताना सोसायटीच्या गेटवरच वॉचमन आणि शेजाऱ्यांनी थांबून काही गोष्टी सांगितल्या होत्या. सदानंद सर, तुम्ही व्यवसायात व्यस्त आहात, पण थोडे घरकडे लक्ष द्या. तुमची पत्नी आणि हा गावातून आलेला नोकर रामू यांच्यात काहीतरी वेगळे चालले आहे. रात्री अर्ध्या रात्री त्यांच्या खोलीत दिवे जळत असतात आणि दुपारी दारे बंद राहतात. शेजाऱ्यांच्या या शब्दांनी सदानंद सरांच्या कानात विष ओतले होते. सदानंद सर रागाने घराचे मुख्य दार उघडले आणि ते थेट हॉलमध्ये आले. सुजाताबाई आणि रामू दोघेही तिथे उभे होते. सदानंद सरांना रामू दोघी उभे होते. जाताबाई आणि रामू दोघेही तिथे रंग उडाला. सुजाताबाईंच्या हातातील चहाचा कप हळूच थरथरला आणि रामूने आपले डोके खाली वाकवले. दोघांच्या चेहऱ्यावरील ही भीती पाहून सदानंद सरांचा संशय अधिक मजबूत झाला. सदानंद सराने आपली बॅग सोफ्यावर फेकली आणि ते अत्यंत गंभीर पावलांनी रामूजवळ आले. त्यांचा आवाज संपूर्ण बंगल्यात घुमला. रामू, तुझी हिंमत कशी झाली अजूनही या घरात राहण्याची? मी तुला घराची काळजी घेण्यासाठी ठेवले होते. माझ्या पाठीमागे तू काय काय खेळ खेळतोयस? सुजाताबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या, सदा तुम्ही काय बोलताय? तुम्ही प्रवासातून आला आहात. आधी शांत व्हा, चहा प्या. चूप बस सुजाता, सदानंद सराने जोरात ओरडले. मला शांत राहायला सांगण्याची गरज नाही. मला बाहेरच्या लोकांकडून काय काय ऐकायला मिळाले आहे, त्याची तुला कल्पना आहे का? मला सोसायटीच्या लोकांनी सांगितले की मी नसताना या घराची दारे बंद राहतात. तू आणि हा नोकर एकत्र फिरता, एकत्र बोलता. आणि काल रात्री तर हद्दच झाली. आणि काल रात्री वीज गेली होती तेव्हा हा नोकर तुझ्या बेडरूममध्ये काय करत होता? सदानंद सरांच्या या प्रश्नाने सुजाताबाई पूर्णपणे हबकल्या. त्या थरथर कापू लागल्या. आपल्या पतीसमोर आपली बाजू कशी मांडायची ते त्यांना समजत नव्हते. बोला. चूप का आहात दोघे? ते पुढे जाऊन रामूची कॉलर घट्ट पकडली. रामू, एका नोकराची इतकी लायकी की तुला मालकाच्या पत्नीवर नजर ठेवायची. मी तुला पुवत नजर ठेवायची. मी तुला पगार देतो, अन्न देतो आणि तू ह्याला तुझ्या जाळ्यात ओढून नेलेस? सदानंद सराने रामूवर हात उचलण्यासाठी आपला उजवा हात हवेत उचलला. रामू शांत उभा होता. त्याने मार खाण्याची तयारी ठेवली होती, कारण त्याला आपल्या मालकाचा आदर होता. पण सुजाताबाईंनी धावत येऊन सदानंद सरांचा तो उचललेला हात मध्येच पकडला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंची धारा वाहत होती. सदा, प्लीज त्यांच्यावर हात उचलू नका. त्यांच्यात कोणताही दोष नाही. जे काही केले आहे ते मी केले आहे. त्यांनी फक्त माझी मदत केली आहे. जर तुम्हाला कोणाला शिक्षा करायची असेल किंवा कोणावर राग काढायचा असेल तर माझ्यावर काढा. मला या घरातून काढून टाका, पण रामूला काहीही बोलू नका. सुजाताबाईंनी रडत रडत सांगितले. सुजाताबाईंनी एका नोकरासाठी आपल्या पतीचा हात पकडणे आणि स्वतःवर गुन्हा घेणे. यामुळे सदानंद सरांना खात्री पटली की समाज जे बोलत होता ते पूर्णपणे खरे होते. त्यांच्या पत्नीला रामूवर प्रेम चढले होते. मला विश्वास बसत नाही सुजाता. सदानंद सर अत्यंत दुःखी आणि संतप्त आवाजात म्हणाले. इतका मोठा बंगला, गाड्या, नोकर-चाकर, जितके पैसे. या सगळ्यांना थुंकून तू एका साध्या नोकर-चाकर, जितके पैसे. सदानंद सराने रागाने धूळ धुतलीस तू. सदानंद सराने रागाने सुजाताबाई सोफ्यावर पडून गेल्या. सदानंद सर पुन्हा रामूकडे धावले. पण यावेळी रामू शांत राहिला नाही. त्याने सदानंद सरांचा हात हवेतच घट्ट पकडला. त्याच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक वेगळेच गांभीर्य होते. साहेब, खूप झाले. माझ्यावर आरोप लावलात तर चालेल, पण मालकीनबाई अत्यंत पवित्र आहेत. त्यांच्या चारित्र्यावर शंका घेऊ नका. तुम्ही जे काही समजताय ते पूर्णपणे चुकीचे आणि खोटे आहे. जर तुम्हाला खरोखर सत्य जाणायचे असेल तर माझ्यासोबत वर चला. बंद दारांमागचे सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पहा आणि मग तुम्हाला जी शिक्षा द्यायची असेल ती आम्हाला द्या, रामूने गंभीर आणि धीर आवाजात सांगितले. सदानंद सराने संशय आणि रागाने रामूकडे पाहिले.
रामूच्या आवाजातील तो प्रामाणिकपणा पाहून त्यांचा राग थोडा शांत झाला, पण मनातील संशय अजून कायम होता. ते म्हणाले, "ठीक आहे. चल, मलाही पाहायचे आहे की तुम्ही दोघे मिळून माझ्या पाठीमागे कोणता खेळ खेळलात." सदानंद सर, सुजाताबाई आणि चढूनवर सुजाताबाईंच्या बेडरूममध्ये आले. खोलीत आल्यानंतर सदानंद सरांनी आजूबाजूला पाहिले. तिथे सगळे सामान्य वाटत होते. "काय दाखवायचे आहे तुम्हालात?" सदानंद सरांनी व्यंग्याने विचारले. रामू काहीही न बोलता अलमारीजवळ गेला. त्याने तीच अलमारी एका बाजूला सरकवली, ज्याच्या मागे ते गुप्त लॉकर होते. सदानंद सरांना वाटले की या लॉकरमध्ये नक्कीच रामू आणि सुजाताने मिळून घराचे दागिने किंवा पैसे चोरून लपवले असतील. ते विचार करत होते की एक साधी चोरीची केस आहे. रामूने सुजाताबाईंकडे पाहिले. सुजाताबाईंनी आपल्या गळ्यातून चावी काढली आणि थरथरत्या हातांनी ते गुप्त लॉकर उघडले. लॉकरचे दार उघडताच सदानंद सरांचे डोळे आश्चर्याने विस्फारले. त्यांचे पाय खालील जमिनीवरून सरकले. तिथे कोणतेही दागिने किंवा पैसे नव्हते. त्या मोठ्या अलमारीतील एका अत्यंत सुरक्षित आणि सुंदर सजवलेल्या छोट्या पाळण्यात एक 6 महिन्यांचे गोंडस बाळ शांतपणे झोपलेले होते. त्याच्या गालावर एक निरागस हास्य होते. सदानंद सर स्तब्ध झाले. त्यांच्या तोंडून शब्दच निघत नव्हते. ते अडखळत म्हणता, "हे बाळ कोणाचे आहे आणि तुम्ही त्याला इथे अलमारी मागे का लपून ठेवले आहे?" सुजाताबाईंनी ते बाळ हळूच आपल्या खांद्यावर घेतले आणि त्या रडू लागल्या. त्या म्हणाल्या, "सदा, हे बाळ दुसऱ्या कोणाचे नाही. माझ्या लहान बहिणी अंजलीचे बाळ आहे." 2 महिन्यांपूर्वी गावातल्या रस्त्यावर झालेल्या त्या भीषण अपघातात अंजली आणि तिचा नवरा दोघे जागीच मृत्युमुखी पडले. "तुम्हाला माहीत आहे ना?" "हो, मला माहीत आहे." "पण मग हे बाळ इथे कसे?" सदानंदने विचारले. अंजली गेल्यानंतर हे बाळ पूर्णपणे अनाथ झाले होते. नातेवाईक त्याला अनाथाश्रमात पाठवण्याची तयारी करत होते. पण माझ्या बहिणीचे हे बाळ मी अनाथ कसे सोडू शकेन? मी कायदेशीररित्या सगळे कागदपत्रे करून हे बाळ दत्तक घेतले आहे. पण हे सगळे मी तुमच्यापासून लपवले, सुजाताबाईंनी सांगितले. "पण माझ्यापासून का लपवले सुजाता? मी तुझा पती आहे." सदानंद सरांच्या आवाजात आता संतापाऐवजी दुःख होते. "सदा, लग्नानंतर जेव्हा जेव्हा मी मूल असण्याचा विषय काढला, तेव्हा तुम्ही नेहमी म्हणायचा की तुम्हाला कधीही मूल नको. तुम्हाला लहान मुलांचा कंटाळा येतो आणि दुसऱ्याचे मूल तर तुम्ही या आयुष्यात कधीही स्वीकारणार नाही. मला खूप भीती वाटत होती की जर मी हे बाळ घरी आणले, तर तुम्ही मला आणि या बाळाला घरातून काढून टाकाल किंवा त्याला अनाथाश्रमात पाठवाल. मी एका अनाथ बाळाच्या जीवाशी खेळू शकत नव्हते. म्हणून मी हे गुप्त ठेवले." सुजाताबाईंनी आपले हृदय उघडून सांगितले. रामू पुढे आला आणि त्याने हात जोडून सदानंदांसमोर उभा राहिला. तो म्हणाला, "साहेब, आता मी तुम्हाला पूर्ण सत्य सांगतो. मालकीनबाईंनी जेव्हा हे बाळ गुपचूप घरी आणले, तेव्हा त्यांना लहान बाळाची काळजी कशी घ्यायची, त्याला काय खायला द्यायचे याची अजिबात कल्पना नव्हती. गावात माझी लहान बहीण-भाऊ असल्याने मला बाळांची काळजी घेण्याचा अनुभव होता. म्हणून मालकीनबाईंनी माझ्यावर विश्वास ठेवला. दुपारी बाळ रडले तर त्याचा आवाज बाहेर जाऊन शेजाऱ्यांना कळू नये आणि बाळाला काही होऊ नये यासाठी आम्ही घराची दारे खिडक्या बंद ठेवत होतो. रात्री बाळाला ताप येई किंवा ते घाबरून रडे तेव्हा मालकीनबाई एकट्या असत. म्हणून मी मेणबत्ती घेऊन किंवा बाहेर खोलीच्या दारात रात्री जागे राहून काळजी घेत असे, जेणेकरून बाळाला काही त्रास होऊ नये." रामूने घेतलेले श्वास आणि त्याचे शब्द सदानंद सरांच्या छातीवर हातोड्यासारखे पडत होते. रामू पुढे म्हणाला, "काल रात्री मुसळधार पावसात वीज गेली होती. तेव्हा बाळ खूप घाबरून रडत होते. म्हणून मी बाईंच्या खोलीत आलो होतो. आम्ही जे काही या घरात लपवत होतो साहेब, ते कोणतेही पाप नव्हते. ते हे निर्दोष बाळ होते." मालकीनबाईंनी कधीही आपल्या मर्यादेचे उल्लंघन केले नाही. त्यांनी एका आईच्या कर्तव्यासाठी आपली बदनामी सहन केली आणि मी फक्त एका नोकराचा धर्म पाळत होतो. सदानंद सरांच्या डोळ्यांतून आता पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले होते. जे नाते ते आणि हा समाज अनैतिक मानत होते, ते खरे तर एका अनाथ बाळाला मायाची छत्रछाया देण्यासाठी आणि एका कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी चाललेले अत्यंत पवित्र, त्यागी आणि निस्वार्थ नाते होते. रामूने नोकर असूनही एका पित्याची आणि एका भावाची भूमिका पूर्णपणे पार पाडली होती, जी स्वतः सदानंद सर पती असूनही पार पाडू शकले नव्हते. सदानंद सर पुढे गेले आणि त्यांनी थेट रामूचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. एका कोट्यवधींच्या माणसाने एका साध्या नोकरासमोर आपले वाकवले होते. "रामू, मला माफ कर रे. मी माझ्या संशयाच्या अंधारात एका देवदूतासारख्या माणसावर इतका मोठा आरोप लावला. तू नोकर नाहीस, तू या घराचा रक्षक आहेस." सदानंद सर ढसाढसा रडले. त्यांनी त्या छोट्या बाळाला आपल्या मजबूत मिठीत घेतले. "सुजाता, मला माफ कर. मी पैशांच्या मागे इतका पळालो की तुला तुझ्या मनातल्या आईच्या हाकेची दखलही घेता आली नाही. हे बाळ अनाथ नाही
आजपासून हे सदानंदचे नंदन वारसदार आहे. मी याला माझा स्वतःचा मुलगा मानून स्वीकारतो. घरात आता आनंद आणि समाधानाने वातावरण भरून गेले होते. रामूने कोपऱ्यात ठेवलेली आपली छोटी कपड्यांची पिशवी उचलली. त्याच्या चेहऱ्यावर एक सुटकेचा आणि तृप्तीचा हास्य होता. त्याच्या बाळाला या घरात हक्काचे घर मिळाले. साहेब, आता बाळाला या घरात त्याचा पिताही मिळाला आहे. या रामूची गरज आता पूर्ण झाली आहे. मला माझ्या गावाकडे निघावे लागेल, रामूने शांतपणे सांगितले. नाही रामू, तू कुठेही जाणार नाहीस. तू या घराचा सदस्य आहेस. सदानंद सर आणि सुजाताबाईंनी त्याला थांबण्याचा खूप प्रयत्न केला. पण रामूने अत्यंत नम्रतेने नकार दिला. तो म्हणाला, नाही बाई, माझे प्रेम आणि माझे कर्तव्य जर खरे असेल तर ते तुमच्या कुटुंबाच्या एकत्र येण्यातच आहे. माझ्यामुळे समाजात उलसुलट चर्चा झाली. आता मी गेल्यानंतर ती चर्चा बंद होईल. बाळ मोठे झाल्यावर त्याला सांगा की त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा एक रामू मामा होता. रामूने सुजाताबाई आणि सदानंद सरांच्या पाया पडले. पाळण्यातल्या बाळाच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले आणि तो आपल्या पिशवीसोबत बंगल्याचे विशाल दार ओलांडून बाहेर निघून गेला. सुजाताबाई खिडकीतून त्याला जाताना बघत राहिल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण मनात रामूबद्दलचा आदर हिमालयाइतका उंच झाला होता. रामूने निघून जाऊन त्यांच्या नात्याची पवित्रता आणि नैतिकता कायमची जपली होती. रामू मुंबईच्या अथक गर्दीत कुठे हरवला, पण स्नेहबंध बंगल्यात मात्र आनंद आणि शांतता पुन्हा वसली होती. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.